हॅलो. आजच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पवारसाहेब, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवारी भावना तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्यांची आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षपदी निवड झाली असे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय विजयदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर 6 वर्ष 1 महिना आणि 11 दिवस मला युवक अध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. 4 जून 2019 ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. त्यावेळेला मला 2 गोष्टी जयंत पाटील साहेबांनी आवर्जून सांगितल्या की तुम्ही पवार साहेबांच्या पक्षाचे युवकचे अध्यक्ष झालेले आहेत आणि मी राजाराम बापू पासून अनेक नेते, त्यांच्यामुळे अनेक नेते जवळून मी बघितले. पण एक गोष्ट महबूब लक्षात ठेवा की या महाराष्ट्रात सगळ्या क्षेत्रात काम करणारा, सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारा आणि सगळ्यापेक्षा वेगळा विचार करणारा शरद पवार साहेबांसारखा दुसरा नेता नाही. आणि तुम्हाला जेवढा वेळ त्यांच्या सानिध्यात घालता येईल तेवढा वेळ आपण घालावा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला एक सांगितली की तुम्ही युवक अध्यक्ष झालात, दबावाखाली कोणत्याही शरद पवार साहेबांच्या विचारावर काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि माझे अनेक सहकारी याला साक्षीदार आहेत. अगदी नाशिकला पुरुषोत्तम कडलक, शान हिरेपासून अनेकाची नावं मी घेईल की कितीही वरिष्ठांचा दबाव आला तरी साहेबाला सांगितलं, साहेब हे पवार साहेबाला मानणारे पोर आहेत, ह्यांना ते स्थानिक नेत्याचं फार ऐकत नाहीत, पक्षाचं काम करतात म्हणून त्यांना बदलायचं. तर ते ठामपणे त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहिले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा खरं तर हे आमच्यासारख्या सामान्य पोरांच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळेला सगळे मंत्री हे मंत्रालयात बसत होते, पण जयंत पाटील साहेब हे आपला पक्ष हा परिवार आहे आणि आपण परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मतदारसंघात जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत, ह्या भावनेनं काम केलं. प्रत्येक मतदारसंघात आम्ही ज्या वेळेला फिरायचो त्यावेळेला साधारण रात्री 2-2:30 वाजता कार्यक्रम संपवायचा. संपल्यावर ते कधी त्यांचं मत हे लादत नव्हते, तर ते सगळ्यांचं मत विचारात घ्यायचे. मी असेल, सक्षणाताई असतील, सुनील गव्हाणे असेल किंवा त्यावेळेच्या फ्रंटलच्या महिला अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असेल, स्वतः गाडी चालायला बसायचे आणि आम्हाला सगळ्याला सोबत घेऊन ह्या मतदारसंघात तुम्हाला काय वाटलं, ह्या मतदारसंघात आपण काय केलं पाहिजे, ह्या मतदारसंघात कोणते कार्यकर्ते, कोणते पोरं चांगले वाटले, त्यांना आपण सामावून घेतलं पाहिजे, असं करत करत प्रवास करायचो. एक दिवस रात्री 4:30 वाजता मी फोटो टाकला, सेल्फी काढून त्याची बऱ्याच ठिकाणी बातमी झाली आणि मग सुप्रियाताईंचा फोन आला, अरे जयंतराव गाडी चालवतायत आणि तुम्ही रात्री एवढ्या लांब 2-2-2.5 तास प्रवास करतायत, त्यांना गाडी चालू देऊ नका. दुसऱ्या दिवशी परत साहेब म्हणले बसा. मी म्हणलं साहेब असं असं झालं, सुप्रियाताईंचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्ही गाडी चालवू नका, रात्री जास्त ड्रायव्हिंग करू नका, स्वतःची काळजी घ्या. ते म्हणले आता एकच करा, फोटो काढून फेसबुकवर टाकू नका, पण आपला रोजचा कार्यक्रम हा चालू ठेवा. म्हणजे काम करताना दिखावा करायचा नाही, बडेजाव करायचा नाही, त्याची प्रसिद्धी करायची नाही, पण आपल्या छोट्या छोट्या पत्राच्या घरात राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी देखील चहा प्यायला जायचं. मगाशी साहेबांनी सांगितलं माझ्या गावाकडे ते आले होते. परिवार संवाद यात्रेची मी भांडून साहेबांकडे माझ्या गावात वेळ घेतली आणि 6चा टाइम होता संध्याकाळी आणि आमची परळीला आदल्या दिवशी सभा होती, मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी साहेबाला म्हणलं, साहेब रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडे येताल ना? साहेब म्हणले 12 कसं काय, 6चा वेळ 10 पर्यंत येईल. मी म्हणलं आमच्या जिल्ह्यातले पुढारी लई कलाकार आहेत, ते तुम्हाला माझ्याकडे येऊ देणार नाहीत. साहेब म्हणले किती वाजले तरी मी तुझ्याकडे येणार. 6चा कार्यक्रम रात्री 1:40 जयंत पाटील साहेब आले. 2 वाजता आम्ही सभा सुरू केली, 3:30 ला सभा संपली आणि 4 वाजता त्यांनी माझ्या घरी जेवण केलं. म्हणजे एकदा कार्यकर्त्याला कमिटमेंट केली
तर मग ते कितीही उशीर झाला तर जयंत पाटील साहेबनी त्याच्यामध्ये बदल केला कधीच नाही. खरं तर मला कीव येते की काही लोक मीडियामध्ये बातम्या पेरतात की जयंत पाटील साहेब भाजपमध्ये जाणार आहेत, जयंत पाटील साहेब पक्ष सोडणार आहेत. त्या लोकांच्या बालिश बुद्धीची मला कीव येते. अरे जयंत पाटील साहेबाला जायचं असतं तर ह्या सभागृहाला 2 मेला ज्या वेळेला जयंत पवार साहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला लहान मुलासारखं ढसाढसा रडणारे जयंत पाटील साहेब होते. स्वतःला पवार साहेबांचं मानसपुत्र समजणारे सोडून गेले, दिल्लीमध्ये पवार साहेबांची सावली म्हणून वावरणारे सोडून गेले, अगदी घरातले कुटुंबातले लोक सोडून गेले. पण जायचं असतं तर जयंत पाटील साहेब त्याच वेळेस गेले असते. जयंत पाटील साहेबांच्या मनात पवार साहेबांची काय जागा आहे तर मी आई वडिलाच्या नंतर जर ते कुणावर प्रेम करीत असतील तर ते शरद पवार साहेबांवर प्रेम करतात. त्यामुळं त्यांच्याबद्दलच्या बातम्या पेरताना खरं तर विचार केला पाहिजे. त्यांना बोलण्यासारखं भरपूर आहे. खरं तर निकाल लागला लंके साहेब आणि एक कार्यकर्ता तावातावाने आला आणि साहेबाला म्हणला, साहेब आता ह्या पक्षाचं काय खरं नाही, आपण इकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे. मी त्या कार्यकर्त्याचं नाव सांगत नाही, पण साहेबांनी त्याला एका मिनिटात एकच उत्तर दिलं, अरे बेट्या 18 वर्ष शरद पवार साहेबांनी मला मंत्री ठेवलं, त्या मंत्री 18 वर्ष असताना 18 मिनिट माझ्या मनात कधी विचार आला नाही की शरद पवार साहेब मला बाजूला काढतील आणि अशा माणसाला सोडून आपण जायचं का. आपलं काय बरं वाईट व्हायचं ते पवार साहेबांसोबतच होऊ दे, पण आपल्याला पवार साहेबाला सोडायचं नाही. पण त्यांनी त्याची काही फार प्रसिद्धी केली नाही, त्यांचा बोलायचा खरं तर स्वभाव नाही. आणि सगळ्या कार्यकर्त्याला बऱ्यापैकी वाटायचं आपण दौऱ्यात फिरताना की महबूब पवार जयंत पाटील साहेबांच्या फार जवळच आहे, त्याला सगळं माहित असतं. मी माझा एक अनुभव सांगतो, अमोल कोल्हे साहेब त्याला साक्षीदार आहे. ज्या वेळेला मी विधानसभेच्या तिकिटाची मागणी केली त्यावेळेला आम्ही शिवस्वराज्य यात्रा अंमलदाराच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांसोबत आम्ही फिरत होतो. त्यावेळेला ते बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघाची चर्चा करायची, पण मी ज्या आष्टीतून इच्छुक आहे त्या मतदारसंघाची ते कधीच माझ्यासोबत चर्चा करायची नाही. तिथं आलं की थांबायचं. मी कोल्हे साहेबाला रात्रभर त्यांचं डोकं खायचो की माझ्याकडे आल्यावरच कसं काय थांबतंय, माझ्याबद्दल कसं काय बोलत नाही. आणि बाकीच्या लोकांना म्हणलं, ते म्हणायचे तुझ्या उमेदवारीचं. मी म्हणणार मलाच माहित नाही माझ्या उमेदवारीचं. ते असं कसं, अरे बायका पोरापेक्षा जास्त वेळ तू त्यांच्यासोबतच आहे, तुला माहित नाही असं कसं होईल. आणि एक दिवस नाशिक जिल्ह्यात आम्ही होतो. नाशिक जिल्ह्यात आम्ही असताना कोल्हे साहेब आपण रात्री 2 वाजता हॉटेलला आलो आणि 2 वाजता हॉटेलला आल्यावर आम्ही गाडीत मी कोल्हे साहेब आणि सुनील गावाने साहेबांच्या सोबत होतो. हॉटेलला पोहोचलो आणि त्या हॉटेलला पोहोचलो आणि रूमला गेलो. साहेबांना सोडून दुसऱ्या रूम मध्ये आम्ही बाजूला थांबलो होतो. तर तिथं आष्टी मतदारसंघात सतीश शिंदे नावाचा जो इच्छुक होता तो जयंत पाटील साहेबाला भेटण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये ऑलरेडी होता रात्री 2:30 वाजता. पण त्यांनी मला गाडीत कधीच सांगितलं नाही की तो तिथं बसलेला आहे. आणि माझ्या ड्रायव्हरनी खाली बघितलं, अरे म्हणलं ती 101 सतीश आबाची गाडी इथं दिसती, त्याला दिसतं भेटायला. मी म्हणलं साहेबांनी काय आपल्याला सांगितलं नाही, पण तू त्याच्या ड्रायव्हरला ओळख देऊन ये की आम्ही तुला बघितलं. आणि मग त्या ड्रायव्हरने ओळख दिल्यामुळे पहाटे 4ला तो ह्यांच्या रूम मधून बाहेर निघला आणि मग माझ्या रूम मध्ये आला आणि काय नाही साहेबाला भेटायला आलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोल्हे साहेब परत त्यांच्या गाडीत बसलो. आजपर्यंत त्यांनी मला सांगितलं नाही की सतीश शिंदे मला भेटायला आलता. म्हणजे काम करताना आपल्या पोटात काय चाललं हे कळू न देणं हा एक त्यांचा स्वभाव त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आम्हाला बघायला भेटला. ह्या सभागृहात 18 नोव्हेंबर 2018ला मौलाना आझाद जयंतीच्या निमित्ताने मी भाषण केलं आणि त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी मला विचारलं की तुम्ही आतापर्यंत संघटनेत काय काय काम केलं, कधीपासून करता, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे. मी त्यांना सांगितलं माझ्या सर्वसामान्य कुटुंबातून आहे, पण मी राष्ट्रवादी विद्यार्थीचा शहराध्यक्षापासून आलोय. तर ते म्हणले इतक्या दिवस तुम्ही संघटनेत काम करताय, तुम्हाला कधी प्रदेशाध्यक्ष व्हावं वाटलं नाही का. साहेब म्हणलं गेल्या वर्षी मी विद्यार्थीचं प्रदेशाध्यक्ष पद मागितलं पण ते काय मला भेटलं नाही. म्हणले का. म्हणलं साहेब वाईट वाटू देऊ नका, एक सांगू का. म्हणले सांगा ना. म्हणलं आपल्या पक्षात प्रदेशाध्यक्ष व्हायचं असलं तर त्याला कोणीतरी मोठ्या पुटाच्या पोटाला जन्म घ्यावा लागतो. आमचा जन्म फक्त उपाध्यक्ष सरचिटणीस पदासाठी झालेला आहे. तर ते म्हणले पवार साहेबांच्या पक्षात असं चालत नाही. आणि त्यानंतर 6 महिन्यांनी
माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा ज्याच्या घरात ग्रामपंचायतचा सदस्य नाही त्याला राष्ट्रवादी युवकचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यांनी संधी दिली. आणि आम्हाला सगळ्यांना पवार साहेबांना जवळून बघण्याची त्यांच्यासोबत काम करण्याची संधी ही आदरणीय जयंत पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिली. खरं बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला आता सगळ्यांचंच मनोगत ऐकायचंय. पण शेवटी साहेब तुमच्याबद्दल एवढंच सांगेल, जयंत पाटील साहेबांच्या बद्दल, खुलूस प्यार के मोती लुटा के चलता है, सभी को अपने गले से लगा के चलता है. खुलूस प्यार के मोती लुटा के चलता है, सभी को अपने गले से लगा के चलता है. करे भी कैसे कोई उसके कद का अंदाजा, वो आसमान है मगर सर झुका के चलता है. अशा आदरणीय जयंत पाटील साहेबांसोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो. पवार साहेबांच्या विचारावर आम्हाला काम करायची त्यांनी संधी दिली आणि निश्चितपणानं शशिकांत शिंदे साहेब देखील त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीने काम करतील ही आशा बाळगपणे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर मी महिलांच्या नेत्या या ठिकाणी खडसेताई यांना विनंती करतो की आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रोहिणीताई खडसे. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आवडतं नेतृत्व, ज्यांच्याकडे बघून कायमच काम करण्याची स्फूर्ती येते, कितीही थकवा असला, कितीही संकट आली तरी लढाईचं बळ मिळतं, ते आपले नेते आदरणीय पवार साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये गेले अनेक वर्ष झाले आपण काम करतोय, ते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, ज्यांची आत्ताच नवीन प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे, ते शशिकांत शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर. खरं आजचा दिवस म्हटला तर थोडा भावनिक आणि आनंदाचा दोघंही आहे, कारण आदरणीय जयंत पाटील साहेबांसोबत आपण सगळ्यांनी संघटनेचं तळागाळ